आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। विटा येथील मायाक्कानगर परिसरातील एका बांधकाम साईटवर उत्तर प्रदेशातील एका 28 वर्षीय मजुराचा लाकडी दांडक्यानं मारहाण करून खून करण्यात आला। राजूमन राजाराम कुमार वय 28 राहणार सिद्धार्थनगर उत्तर प्रदेश असे मयत मजुराचे नाव आहे। या प्रकरणी संशयित आरोपी अशोक कुमार वय 26 हा घटनास्थळावरून पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। ही घटना दुपारी 2च्या सुमारास घडली। मिळालेल्या माहितीनुसार विटा येथील जमीन गट नंबर 839 मधील मायाक्कानगर भागात दयानंद साबळे यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू आहे। या ठिकाणी राजूमन कुमार आणि अशोक कुमार त्याच्यासह 4 जण राहत होते। दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला। या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले। आरोपी अशोक कुमार याने राजूमन याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली। घटनेनंतर जखमी राजूमन याला तातडीने विटा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सदाशिव शेलार आणि पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी पथकासह घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली। फॉरेन्सिक लॅबच्या टीमलाही पाचारण करण्यात आले होते। फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून रक्ताचे नमुने, चादर आणि गुन्ह्यात वापरलेले लाकडी दांडके ताब्यात घेतले आहे। दरम्यान गुन्हा केल्यानंतर आरोपी अशोक कुमार पळून गेला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी शोध पथके रवाना केली आहेत। विटा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत।